नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद। मित्रांनो, एक छोटीशी अगदी छोटीशी कथा मी तुमच्यासाठी घेऊन आलोय। पण कथा जरी लहानशी असली तरी यामध्ये विचार फार मोठा आहे, आयुष्य बदलवण्याची ताकद आहे। मित्रांनो, ही कथा अगदी तुमच्या घरचीच आहे। तुम्ही केव्हा तरी या गोष्टीचा अनुभव सुद्धा घेतला असेल किंवा असा प्रसंग केव्हा ना केव्हा कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये तरी आला असेल। मित्रांनो, कथा अशी आहे की आम्ही काही मित्रांसोबत आमच्या विद्यार्थिनीच्या घरी गेलो। तिच्या घरी गेल्यामुळे तिला फार आनंद झाला। तिचे वडील, तिची आई, आजोबा हे सगळे आमच्याकडे आले। नमस्कार चमत्कार झाला आणि आम्ही बसलोय। पाहुणे आले, सर आले म्हणून आजोबांनी आपल्या नातीला चहा ठेवायला सांगितला आणि मग आमच्या विद्यार्थिनीच्या लहान बहिणीने चहा ठेवलाय। ती चहा घेऊन आली, आम्ही सगळे चहा प्यायला लागलो। पण आजोबा मात्र रागावले, प्रचंड रागावले। काय झालं असेल? आजोबाच्या कपामध्ये आजोबांना माशी दिसली। आजोबा रागावले की तुला समजत नाही का, कपामध्ये माशी पडली आहे। पोरगी हिरमुसली, तिला फार वाईट वाटलं। सरांसमोर आपला अपमान झाला, आपल्याला चहा करता येत नाही किंवा चहामध्ये माशी पडली हे आपल्याला लक्षात आलं नाही। हे पाहून, हे ऐकून हिरमुसली आणि पुन्हा ती आतमध्ये गेली। पुन्हा दुसरा चहा केलाय आणि चहा बनवून ती पुन्हा आजोबाला चहाचा कप देते आहे। आजोबांनी चहाचा कप घेतल्याबरोबर पुन्हा आजोबा रागावले, पुन्हा चहाच्या कपामध्ये माशी आहे। काय तू काय काम काय करतय, तुला कसं असं समजत नाही? पुन्हा रागावले, पुन्हा मुलगी हिरमुसली आणि पुन्हा नवीन चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली। दुसरा चहा बनवला, चहाचा कप घेऊन आली। आम्ही पाहतच होतो, आम्हालाही थोडं वाईट वाटलं आणि आजोबाच्या हातामध्ये तिने चहाचा पुन्हा एकदा नवा कोरा ताजा चहा दिला। आजोबाने चहाचा कप घेतल्याबरोबर पुन्हा आजोबा रागावले आणि पुन्हा म्हणाले की काय तू काय काम काय करतोय? चहाच्या कपामध्ये चहामध्ये पुन्हा माशी पडलेली आहे। तेव्हा मात्र तिला प्रश्नच पडला की आजोबाच्याच कपामध्ये अशी कशी माशी पडते? म्हणून ती चहाकडे पाहायला लागली। चहा पाहत होतं काय, चहामध्ये माशी पडलेली नव्हती। मग आजोबाकडे पाहायला लागली, आजोबा चष्मा लावून होते आणि मग तिच्या लक्षात आलं की चहामध्ये माशी पडलेली नाही, पण आजोबाच्या चष्म्यावर माशी बसलेली आहे आणि म्हणून आजोबाला चहामध्ये माशी पडलेली आहे हे दिसत होतं। मित्रांनो, काय झालं? या कथेचं तात्पर्य काय? मित्रांनो, बऱ्याचदा समोरची गोष्ट फार छान असते, चांगली असते, पण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आपला वाईट असतो। बऱ्याचदा तो पूर्वग्रह दूषितही असतो। चहामध्ये माशी पडलेली नव्हती, तर आजोबाच्या दृष्टीवर माशी अडकून बसलेली होती, चष्म्यावर माशी अडकून बसलेली होती। मित्रांनो, बऱ्याचदा आपलं असं होतं की आपली दृष्टी जशी असेल, आपला विचार जसा असेल, तशा पद्धतीने आपल्याला जग दिसतं। समोरच्या घटना, समोरच्या वस्तू, समोरचे माणसं तसे आपल्याला दिसतात। बऱ्याचदा ती माणसं तशी नसतातही, बऱ्याचदा त्या घटना तशा नसतातही, पण आपला विचार तसा असतो, आपल्या डोक्यात तसं असतं, आपल्या मनात तसं असतं, म्हणून आपल्याला तसं दिसतं। काय बोध घेऊ शकतो आपण यातून? मित्रांनो, जे दिसतं ना ते तसं असतंच असं नाही, जे ऐकतो ना ते तसं असतंच असंही नाही। म्हणून आपला दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे। म्हणून मित्रांनो, करता येते का की आपल्याच डोळ्यावरचा चष्मा काढून पुन्हा एकदा आपण त्याला पुसून घेऊया, म्हणजे दृष्टी आपण सकारात्मक करूया। कदाचित तो चष्मा आपण बदलूनच टाकूया। कदाचित आपली दृष्टी पूर्वग्रह दूषित असल्यामुळे आपण ती बदलूनच टाकूया, सकारात्मक करूया। एखाद्याकडे पाहण्याचा उदात्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया। पहा, जग कसं सुंदर दिसेल,